नमस्कार, स्वागत आहे तुमचं रुपालीज फूड कल्चरमध्ये। दिवाळीच्या फराळातील सर्वात महत्त्वाचा पदार्थ म्हणजे चकली। आणि विशेष म्हणजे ती सर्वांनाच आवडते। तर आतापर्यंत चकलीची भाजणीपासून ते चकलीचे अनेक विविध प्रकार आपण माझ्या चॅनलला बघितले आहेत। परंतु आज आपण चकलीचाच एक असा युनिक आणि सुपर टेस्टी असा प्रकार बघणार आहोत, जो करायलाही खूप सोपा आहे आणि महिना ते 2 महिने टिकणार आहे। यासाठी कुठल्याही प्रकारची भाजणी करायची मुळीच गरज नाही आणि दिसायला सुद्धा खूप आकर्षक अशी ही चकली दिसते आणि खायला तर अतिशय खुसखुशीत आणि खमंग लागते। लहान मुलांना तर फारच आवडते। तर आज आपण बटर चकली बनवतोय, पण चकली बनवण्यापूर्वी हे चकली खायला किती खुसखुशीत लागते त्याचा आवाज नक्की ऐका। पटकन रेसिपीला सुरुवात करूया। तर आज आपण बटर चकली बनवत आहोत। तर बटर चकली बनवण्यासाठी आपण कुठल्याही प्रकारचं भाजणीचं पीठ यासाठी वापरणार नाही। तर आता इथे मी अर्धा कप असं पोहे घेतले आहे। म्हणजे आपल्याला हे पोहे भाजून घ्यायचे आहे आणि याचं पीठ तयार करून घ्यायचे। परंतु आपण हे पोह्यापासून बनवणार नाही, तर यासाठी आपल्याला तांदळाचं पीठसुद्धा लागणार आहे। पण सर्वप्रथम आपण पोहे चांगले असे कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेऊ। रंग अजिबात बदलू द्यायचं नाही, नाहीतर आपल्या चकलीचा रंग बदलू शकतो। तर आता मिक्सरवर मी याला छान असं बारीक दळून घेतलं आहे। तर बघा, छान असं पोह्याचं पीठ तयार झालं। आपण पोहे न भाजतासुद्धा चांगल्या प्रकारे असं दळू शकता, परंतु भाजून घेतलं की पीठ छान असं बारीक दळलं जातं। तर आता एका चाळणीवर आता आपण हे पोह्याचं पीठ गाळून घेऊ, म्हणजे यामध्ये असलेले जे पोह्याचे जाडसर कण आहे तर ते आपल्याला सेपरेट करता येईल। तर अशा पद्धतीने आपण आता हे पीठसुद्धा चाळून घेतलं आहे आणि वरचा जो जाडसर रवेदार भाग आहे तो आपल्याला यासाठी घ्यायचा नाही। तर आता आपलं पोह्याचं पीठ तर तयार झालं। आता यामध्ये आपल्याला तांदळाचं पीठ घ्यायचं आहे। तर आता हे अर्धा कप असं पीठ आपलं तयार झालं। आपल्याकडे कपाचं मेजरमेंट नसेल तर वाटीचं घ्या। तर आता इथे मी अर्धा कप पोहे घेतले, त्यासाठी 1 कप असं मी तांदूळाचं पीठ घेतलं आहे। तर आपण अर्धी वाटी जर पोह्याचं पीठ घेतलं तर 1 वाटी तांदूळाचं पीठ घ्या। तर या प्रमाणात आपण चकल्या करू शकता। तर आता इथे आपलं बटर चकलीसाठी लागणारं पीठ इथे तयार झालं आहे। आता हे दोन्ही पीठं आपल्याला हाताच्या साहाय्याने छान असे मिक्स करून घ्यायचे आहे। तर आता इथे एक कढई ठेवली आहे आणि आता आपण 1 कप तांदळाचं पीठ घेतलं आणि अर्धा कप आपण पोह्याचं पीठ घेतलं, असं 1.5 कप आपण घेतलं आहे। तर त्यासाठी आपण 1.5 कप इथे पाणी गरम करायला ठेवत आहे। तर आता पाणी छान गरम होत आहे, तर त्यासाठी चवीपुरतं मीठ आपण एकदाच घालून घ्यायचं। तर आपण इथे आता बटर चकली बनवण्यासाठी मी इथे कांद्याचं बी घेतलं आहे, साधारण 1 चमचाभर घेतलं आहे। हे कुठल्याही सुपर शॉपमध्ये मिळतं, याला कलोंजीसुद्धा म्हणतात। कांद्याचं बी जर आपल्याला नाही मिळालं तर आपण काळे तीळसुद्धा वापरू शकता किंवा पांढरे तीळसुद्धा वापरू शकता। तर आता यामध्ये मी 2 चमचे असं बटर घालून घेतो आहे, कारण आपण ही बटर चकली बनवत आहोत। तर असं एक 14 ते 15 रुपयाचं एक छोटंसं बटरचं पॅकेट मिळतं, तर ते आपण यामध्ये घालायचं। साधारणपणे असं 20 ग्रॅम आपल्याला बटर यामध्ये घालायचं आहे, म्हणजे 2 चमचे। तर आता बटर चांगलं असं पाण्यात मिक्स झालं आहे। आपण बघा, यामध्ये जास्त कुठलेच घटक पदार्थ वापरले नाही, फक्त कलोंजी आणि बटर घातलं आहे आणि आपण इथे थोडंसं चवीपुरतं मीठ घातलं आहे। आता पाण्याला छान उकळी आली, बटरसुद्धा पाण्यात मिक्स झालं आहे। आता एका हाताने आपल्याला हे पीठ यामध्ये टाकायचं आहे आणि एका हाताने आपल्याला हे पीठ पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। तर यावेळेला आपण लाटण्याचा वापरसुद्धा करू शकता। तर खूप अगदी मिक्स करायची गरज नाही, पण पूर्णपणे पीठ या पाण्यामध्ये भिजल्या गेलं पाहिजेत, ओलसर झालं पाहिजे, इथपर्यंत आपल्याला हे यामध्ये मिसळून घ्यायचं आहे। तर आता बघा, आपलं पीठ पूर्ण पाणी यातलं शोषून घेतलं आहे। आता यावर आपण झाकण ठेवूया आणि आता याला पूर्णपणे आपण कोमट किंवा थंड करून घेऊया। तर साधारणपणे 15 ते 20 मिनटानंतर आपण इथे बघू शकता पीठ बऱ्यापैकी इथे थंड झालं आहे। आपण याला हाताने स्पर्श करू शकतो आणि हाताने दाबून बघितलं तर छान असा मऊसर याचा गोळा तयार झाला आहे। तर आता हे सगळी, याला आपण उकडसुद्धा म्हणू शकता। आता ही सगळी उकड आपण एका ताटात काढून घेत आहोत आणि आता हाताच्या साहाय्याने आपल्याला ही चांगली अशी एकजीव करून घ्यायची आहे। हाताने छान अशी चुरून घ्यायची आहे,
जर आपल्याला असं वाटलं किंवा हे उकड खूप घट्ट आहे, पाण्याची आवश्यकता आहे, तर थोडासा पाण्याचा शिपका आपण यामध्ये देऊन घ्यायचा आहे आणि अगदी स्मूथ असा मऊसर आपल्याला इथे गोळा तिंबून घ्यायचा आहे. थोडंसं बटर उरलं होतं तर त्याला मी हाताला लावून घेतलं आहे आणि आता हे सुद्धा मी यामध्ये चोळून घेत आहे. तर अशा पद्धतीने चांगलं असं आपल्याला हाताने प्रेस करत चुरून हा गोळा असा तिंबून घ्यायचा आहे. तर आता हे चकलीचा पिठाचा गोळा आपल्याला खूप पातळ नाही करायचा, तर अशाच पद्धतीने आपल्याला घट्ट पाहिजे, म्हणजे आपल्या चकल्या अगदी छान अशा खुसखुशीत तयार होतात आणि मस्त अशा आतून पोकळ होतात आणि हलक्या होतात. जर आपण हे पीठ भिजवताना इथे पाण्याचा वापर जास्त केला तर चकली आपली तेलसुद्धा पिल आणि मऊसुद्धा पडेल. तर आता इथे चकली करण्याचा मी साचा घेतला आहे आणि ही चकलीची चकती घेतली. आता इथे एक महत्त्वाची टिप्स म्हणजे चकती टाकताना ती उलटी टाकावी, म्हणजे चकलीला काटे खूप छान येतात. तर आता असा उभट असा एकसंध गोळा मी तयार करून घेतला. याच्यामध्ये तुकडे तुकडे असे घालायचे नाही, म्हणजे याच्यामध्ये हवा धरली जाते आणि आपल्या चकलीचे तुकडे पडू शकतात. तर एकसंध असा गोळा याच्यामध्ये मी टाकून घेतला आहे आणि आता झाकण बंद करून घेतलं आहे आणि आता आपण एका ताटामध्ये सर्वप्रथम चकल्या तयार करून घेऊ. तर आपण चकल्या तयार करताना छोट्या मोठ्या आपल्या आवडीच्या आकारामध्ये करू शकता. तर सर्वसाधारणपणे 3 वेड्याच्या, 3.5 वेड्याच्या किंवा 5 वेड्याच्या चकल्या केल्या जातात, परंतु आपण थोड्याशा मोठ्या साईजच्या चकल्या इथे करून घेणार आहोत. तर बघा अशा पद्धतीने आपल्याला ह्या चकल्या करून घ्यायच्या आहे आणि याचे दोन्ही तोंड आपल्याला बंद करून घ्यायचे आहे. जर थोडंसं तोंड जर याचं थोडंसं सैल झालं तर तळताना कढईमध्ये ते सुटलं जातं. त्यामुळे दोन्ही तोंड आपल्याला याचे हाताच्या साहाय्याने चिकटून घ्यायचे आहे. तर आता अशा पद्धतीने आपल्याला ह्या चकल्या करून घ्यायच्या आहे. तर बघा खूप सहज सोप्या पद्धतीने आपल्या चकल्या तयार होत आहेत. अजिबात खूप असं हार्ड जात नाही किंवा खूप असं हाताने आपल्याला प्रेससुद्धा करण्याची गरज नाही. बस थोडंसं असं साच्याने वरतून फिरवलं की छान याचा शेव बाहेर पडतो आणि आपण हाताच्या साहाय्याने हव्या त्या आकारात अशा चकल्या करू शकतो. तर आता बघा अशा पद्धतीने मी आता सर्व पिठाच्या इथे चकल्या तयार करून घेणार आहे. तर आता एकाच वेळेला आपल्याला सगळ्या चकल्या करून ठेवायच्या नाही. तर आता एकीकडे आपण तेल तापवायला ठेवलं आहे आणि बघा चकल्या किती सुंदर दिसत आहेत, पांढऱ्या शुभ्र दिसत आहेत आणि सगळ्या एकाच आकारात आपल्याला करून घ्यायचे आहे. तर आता तेलसुद्धा छान तपलं आहे. तर अगदी खूप गरम तेल आपल्याला नको, अगदी वाफा निघेल असं इतपत नको. थोडासा गोळा टाकून बघायचा, हलकासा बुडबुडे येऊन वर आला की आपलं तेल व्यवस्थित तपलं आहे असं समजायचं. आणि एकाच वेळेला आपल्याला चकल्या खूप साऱ्या घालायच्या नाही, अगदी छान सुटसुटीत बसतील इतक्याच चकल्या त्यामध्ये घालायच्या, म्हणजे त्या चांगल्या अशा डीप फ्राय होतात. तर सर्वप्रथम साधारणपणे 1 ते 1.5 मिनटं आपल्याला एक साईड पूर्णपणे न हलवता चांगली अशी सेट होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायची आहे आणि मग ती आपल्याला पलटून घ्यायची आहे आणि परत दुसरी साईडसुद्धा आपल्याला 1 ते 2 मिनटं चांगली अशी परतून घ्यायची आहे. तर ही बटर चकली खूप जास्त लालसर रंगावर तळली जात नाही, त्यामुळे याचा रंग बदलतो. तर हलकासा रंग बदलला आणि तेलाचे बुडबुडे शांत झाले आणि चकली अलगद अशा वरती तरंगायला लागल्या की असं समजावं आपली चकली छान अशी आतपर्यंत तळल्या गेली. तर आता झाऱ्याच्या साहाय्याने याचं तेल नितळून आपण याला काढून घेऊ. तर बघा अशा पद्धतीने मी आता सर्व चकल्या तळून घेतल्या आहे. तर बघा चकल्याचा रंगसुद्धा खूप सुरेख आहे, दिसायला खूप आकर्षक दिसतात. यामध्ये आपण कलोंजीचा वापर केला आहे, त्यामुळे याची एक वेगळी टेस्ट या चकलीला येते. तर अशी ही भन्नाट चकलीची रेसिपी या दिवाळीला आपण नक्की करून बघा. करायला अतिशय सोपी आहे, खायला तर अतिशय खुसखुशीत आणि खमंग लागते. आता भाजणीचं पीठ तयार करायचं अजिबात झंझट नाही. केव्हाही आपण दिवाळीलाच नाही तर इतर वेळीसुद्धा अशी चकली नक्की तयार करू शकता. तर आजची रेसिपी आपल्याला नक्कीच आवडली असेल याची मला खात्री आहे. रेसिपी जर आवडली तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि माझं चॅनल प्रथमच बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा. तर अशी ही चकली तयार करून अगदी 2 ते 3 महिनेसुद्धा आपण स्टोअर करू शकता. तर ही रेसिपी नक्की ट्राय करा. लवकरच भेटू पुढच्या रेसिपीसोबत. धन्यवाद.